कोकण भाषेत ना करायचं नाही. हास्य जत्रेमध्ये आमचे दोन्ही तिन्ही मोरे असू द्या. धीरे धीरे यहाँ का, धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था, वातावरण सो रहा था, अब आँख मलने लगा है, अब आँख मलने लगा है। पूर्ण दोन्ही ओळी म्हणायचं. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था, अब आँख मलने लगा है. वातावरण सो रहा था, अब आँख मलने लगा है। असं झालंय काय 3 दिवसामध्ये? झाले ना. लय नितान ज्या व्यक्ती जडत वाढवतं, पण आता वातावरण बदललंय ना आपल्या मनात. खरं बोलायचं नाही ना. पिछले सफर की न पूछो, पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रथ है, टूटा हुआ एक रथ है, जो रुक गया था कहीं पर, जो रुक गया था कहीं पर, अब साथ चलने लगा है, अब साथ चलने लगा है। पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रथ है, पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ एक रथ है, जो रुक गया था कहीं पर, अब साथ चलने लगा है. जो रुक गया था कहीं पर, अब साथ चलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था, अब आँख मलने लगा है. वातावरण सो रहा था, अब आँख मलने लगा है। पिछले सफर की न पूछो, टूटा हुआ रथ. आता आम्हाला आमच्या भूतकाळाविषयी नका विचारू, आता इथून पुढच्या आयुष्याविषयी आम्हाला विचारा. वाल्या ही अफवा होती, वाल्मिकी हे सत्य आहे. काल अंधार होता, आज उजेड आहे हे सत्य आहे. आम्हाला पाठीमागच्या आयुष्याविषयी नका विचारू. मगाशी म्हटलेलं वाक्य, उतू गेलेल्या दुधाविषयी नका विचारू आम्हाला, आता भांड्यातल्या दुधाविषयी विचार. आम्ही आता बदललोय, आम्ही आता निघालोय, आमचे आता डोळे उघडले. हमको पता भी नहीं था, हमको पता भी नहीं था, वो आग ठंडी पड़ी थी, वो आग ठंडी पड़ी थी, जिस आग पर आज पानी, जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. सहसा उबलने लगा है। हमको पता भी नहीं था, वो आग ठंडी पड़ी थी, हमको पता भी नहीं था, वो आग ठंडी पड़ी थी, जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. जिस आग पर पानी सहसा उबलने लगा है। म्हणजे मला माहित नव्हतं माझ्या इतकं सामर्थ्य आहे, पण आज सामर्थ्याचा मला अंदाज आला माझ्या स्वतःच्या. पूर्वी तो एक पिक्चर होता, हकुना मटाटा, इंग्लिश मधला, नाही का, तो सिंह, तो त्याचा बाप त्याला चुलता त्याला जाणीव करून देतो. म्हणजे मला माहित नव्हतं माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य. ते माझ्या सामर्थ्याचा मला असा अंदाज आला, आणि त्या सामर्थ्याविषयी मी आता पुढे चालणार. वो आग थंडी पडी थी, म्हणजे इतकं सामर्थ्य असताना ते पडून गेलो होतं ना. पण त्याला मला आता लक्षात आलं की ती आग आज माझी पेटलेली, आता जो ओंकार आहे माझा तो आज पेटलेला आहे. जो आदमी मर चुके थे मौजूद है
सभा में। हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है। वातावरण सो रहा था। हाँ? वातावरण सो रहा था, बदलने लगा है। जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में। मी भगतसिंगांच्या आयुष्यावर 23 वर्षाचं भगतसिंगांचं आयुष्य, 28 सप्टेंबर 1907 ला भगतसिंगांचा जन्म झाला आणि 23 मार्च 1931 ला भगतसिंगांना फाशी दिली. भगतसिंगांच्यावर कराडमध्ये मी सलग 13 दिवस व्याख्यान दिली होती, रोज 1.5 तास. 23 वर्षाच्या आयुष्यावर 13 तास. एवढं अफाट आयुष्य माणूस आपल्या आयुष्यावर लिहायचं झालं तर तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला, गेला, घेऊन गेला, आलं, जगलं, मेला. जर रोज सकाळ पाचूनदा, दुपारी पाचूनदा, संध्याकाळी पाचूनदा खात असेल तर 100 वर्षात 20 ट्रक खात्यामध्ये त्याच्या पलीकडे याची कुठलीच कर्तव्य आहे. भगतसिंगांच्या आयुष्यावर मी बोललो ते एक जो आदमी मर चुके थे मौजूद आहे. भगतसिंगांना फाशी द्यायची होती त्याच्या अगोदर 15 दिवस भगतसिंगांच्या आई भगतसिंगांना भेटायला गेल्या. विद्यार्थी भगतसिंगांना भेटल्यानंतर भगतसिंग आपल्या आईला म्हणतात की आई, मला फाशी दिल्यानंतर लोक तुला भेटायला येतात. वीर की मां कधी होती नाही. आई शूरवीरांची आई कधी रडत नाही. माणसं भेटायला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. वीर की मां कधी होती. 23 मार्चला भगतसिंगांना फाशी देण्यात आली. 1921 ला भगतसिंगांच्या आई 1970 पर्यंत जगल्या होत्या. दीर्घ आयुष्य, खूप आयुष्य मिळाले. एकदाही रडले. 1965 ला उज्जैन मध्ये भगतसिंगांच्या आईला कृष्ण सरलदेव नावाच्या कवीने बोलवलं की ज्यांनी भगतसिंगांच्या जीवनावर काव्य लिहिलं होतं आणि त्या काव्याच्या प्रकाशनासाठी बोलवलं होतं. भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला 60,000 तरुण होते. 65 साली त्यावेळच्या तरुणाला कळत होतं की कुणाच्या सभेला जावं, कुणाकडे जावं. त्यावेळच्या आई वडिलांना सुद्धा कळत होतं की माझी पोरं कुणाचं ऐकायला जावे. 60,000 भगतसिंगांच्या आईच्या गळ्यामध्ये 7 ट्रक कार घातले. 7 ट्रक. ही वृद्ध आई नमस्कार करत प्रत्येकाच्या हाराचा स्वीकार करत पुढे निघाली. त्या दिवशी जी पोरं जन्माला आली उज्जैन नगरीमध्ये, त्या पोरांची नावं आईने ठेवली भगतसिंग. 8, 9, 10 वर्षाची पोरं होती. त्या पोराला घेऊन आया पोलिसांची कडी तोडून त्या पोराला भगतसिंगांच्या आईच्या पायावर घालत. आणि ही ज्या वेळेला मिरवणूक संपली, सभेमध्ये रूपांतर झालं, तर भगतसिंगांच्या आईच्या लक्षात आलं की माझ्या भगतसिंगच्या अगोदर उज्जैन नगरीचा एक क्रांतिकारक शहीद झालाय, चंद्रशेखर आझाद. आणि त्याच्यावर काव्य नाही लिहिलं. त्यांनी कृष्ण सरलदेवाला सांगितलं की माझ्या पोराच्या काव्याचं प्रकाशन नाही होणार की जोपर्यंत चंद्रशेखर आझादांचं काव्य होत नाही तोपर्यंत काव्याचं प्रकाशन नाही केलं. भगतसिंगांच्या आईनी स्वतःच्या लेकराचं हातामध्ये माईक घेतला आणि एकच वाक्य बोलल्या भगतसिंगांच्या आई, एकच वाक्य. कौन कहता है मेरा भगत मर गया, आप सभी की दिलों में मेरा भगत आज भी. ही कवितेची ओळ आहे ना, मी आता जे बोललो त्याला धरून बोलायचं, हृदयापासून बोलायचं. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है. हर एक सच कल्पना से
फार डीप झालं, अजिबात खूप छान आहे. ये घोषणा हो चुकी है, ये घोषणा हो चुकी है, मेला लगेगा यहाँ पर, मेला लगेगा यहाँ पर, हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है, हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है. ये घोषणा हो चुकी है, मेला लगेगा यहाँ पर. घोषणा झाली की खारेवाडीमध्ये आलेली 50 माणसं आता जातील, कामाला सुरुवात करतील. घोषणा हो चुकी, मेला लगेगा है. आणि तुमच्या कार्याकडे बघून लोकांच्या जत्रा भरतील तुमच्या गावात. मेला लगेगा है. इतकं काम तुम्ही कराल की तुम्हाला बघायला, तुम्ही केलेल्या कार्याला बघायला लोकांच्या जत्रा भरतील. मेला लगेगा है. हर आदमी घर पहुंचकर कपडे बदलले लगा. आम्ही इथे जी कपडे घालून आलो होतो विचारांची, ती आता आम्ही आज बदलली. कालपर्यंत माझा विचार संकुचित होता, स्वार्थी होता, लवाडीचा होता, खोटा होता. पण या 3 दिवसामध्ये इतकी जाग आली आम्हाला की सगळी क्षुद्रता संपून गेली, स्वार्थ गेला संपून, संकुचितता गेली, लवाडी गेली, खोटेपणा संपून गेला. आणि आम्ही आता कपडे बदलले विचारांची. रात मी घर पहुंच पर कपडे बदलले, विचारांची कपडे आम्ही बदलली जातात आणि नव्या विचारांना, ताज्या दमानं आम्ही आता असं काम करू की हा आमच्या गावामध्ये लोकांच्या यात्रा भरतील. ते काम आम्ही करू. ही दुष्यंत कुमारांची कविता आहे. त्याला समारोपात मी एवढंच सांगेन, मायबापांनो, खलील जिब्रान नावाचा माणूस असं म्हणतो की माणसानं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगायच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. कोणतं वातावरण तयार केलंय बघा मी पुढच्या पिढीसाठी. लक्षात येईल किती घाणेरडं आहे. तुम्ही या जगात अप्रामाणिक असाल तरच होऊ शकतं. तुम्ही या जगात बेईमान, गद्दार, हरामखोर असाल तरच होऊ शकतं. हे आपल्या पोरांना देणार होतं मी. कुठलं जग देणार? माणूस नावाची बात जात प्रेमावर जगते, प्रामाणिकपणावर जगते. तुमच्या माझ्या पोरांच्या वाट्याला काय दिलंय तपासा. कोणता समाज दिलाय तपासा, कोणती घाण दिली तपासा. म्हणजे तुम्ही लातूर पॅटर्न मध्ये तुमची पोरं ठेवली आहेत. 2 वर्ष पोरं तुमच्या घरी नाहीत आली. तुम्ही स्वप्न ठरवलंय की माझं पोरगं 5 वर्षानंतर डॉक्टर होऊन घरी येईल. आणि त्याच वेळेला गुजरात मधली मेहता नावाची मुलगी जी 12वीला पास सुद्धा होत नाही, तिला 720 मार्क पडतात. हे जग बघायचं तुम्हाला, हे जग पाहिजे.